बातमी आपण सविस्तर पाहूयात। सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वरच्या यात्रेला उत्साहामध्ये सुरुवात झाली आहे। तैलाभिषेक सोहळ्याने या यात्रेची सुरुवात झाली आहे। 5 दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत। आज नंदीध्वज मिरवणुकीनंतर 68 लिंगांना तैलाभिषेक घालून प्रदक्षिणा घातली जाणार आहे। हजारोंच्या संख्येने भाविक सोलापुरामध्ये आता दाखल झालेले आहेत। दरम्यान सोलापुरातून या सर्व परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकताय मी सध्या उभा आहे हिरेहब्बू वाड्यासमोर। यात्रेमधला पहिला दिवस हा तैलाभिषेकाचा दिवस म्हणून मानला जातो आणि आता आपण बघू शकताय की या वाड्यामध्ये मानाचे जे पहिले 2 नंदीध्वज आहेत त्यांची विधिवत पूजा या ठिकाणी केली जात असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला जवळपास 900 वर्षांचा इतिहास आहे आणि मागच्या 900 वर्षापासून ही परंपरा जी आहे ती आज तागायत जपली जाते। काही वेळानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येने सिद्धरामेश्वरांचे भक्त जे आहेत ते हळूहळू या वाड्याच्या दिशेने यायला सुरुवात होईल आणि या ठिकाणी या 2 नंदीध्वजांची विधिवत पूजा झाल्यानंतर बाकीचे जे 5 नंदीध्वज आहेत असे एकूण 7 नंदीध्वज जे आहेत ते सिद्धरामेश्वरांच्या मंदिराकडे निघतील आणि त्यानंतर हे 7ही नंदीध्वज जे आहेत ते सिद्धरामेश्वरांच्या मंदिराच्या ठिकाणी जातील। त्या ठिकाणी गेल्यानंतर जो अमृतलिंग आहे त्याला त्या ठिकाणी तैलाभिषेक केला जाईल आणि त्यानंतर सिद्धरामेश्वरांनी ज्या 68 लिंगाची स्थापना सोलापूरच्या विविध भागांमध्ये केलेली आहे त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी ही जे मानकरी मंडळी आहेत ते निघतील। त्याचबरोबर दिवसभर ह्या 68 लिंगांची जो तैलाभिषेक आहे तो केला जाईल आणि संध्याकाळी पुन्हा एकदा हे सर्व जे नंदीध्वज आहेत ते पुन्हा एकदा या हिरेहब्बू वाड्याकडे येतील आणि दुसऱ्या दिवसाला या ठिकाणी सुरुवात होईल। या एकूणच संपूर्ण यात्रेच्या परंपरेमधून आपल्याला दिसून येतोय। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।